महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे बिटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवलाय याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजून. एकच मागणी आहे, पण गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडंसं छेद मिळतो किंवा बाजूला टाकलं. महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे बिटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवलाय याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. जिल्ह्यामध्ये उमटताना पण गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडंसं छेद मिळतो किंवा बाजूला टाकलं. महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे बिटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवलाय याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. पण गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडंसं छेद मिळतो किंवा बाजूला टाकला. असा काय कायदा झाला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, सर्व इतर युगपुरुष असतील, यांच्याविषयी अवमानकारक जर कुणी बोललं गेलं किंवा लेखणीतून लिखाण केलं गेलं तर अशांच्यावर कठोरातली कठोर कारवाई, तात्काळ कारवाई झाली आणि समाजामध्ये अशा पद्धतीची उदाहरणं जर निर्माण झाली की समोरच्या व्यक्तीवर जर कठोर कारवाई झाली तर मला वाटते अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करण्याचं कोणाचं धाडस होणार. एखादा तोंडावाटे बोलतो, त्याची जीभ जर छाटली गेली तर मला वाटते इतर कोणाचंही धाडस होणार नाही. एखाद्यानं लेखणीद्वारे कलम लिहिण्याचा प्रयत्न केला, त्याचे जर हात छाटले गेले तर मला वाटतं अशा पद्धतीचं कोणच कधी करू शकत. त्यामुळं आमची राज्य सरकार आणि केंद्र सरकारांना कळकळीची मागणी आहे सर्व सातारा जिल्हावासियांच्या वतीनं. कारण ह्या भावना नुसत्या जिल्ह्यामध्येच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर उमटलेले आहे. आणि आपण आपल्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे आपल्या सर्वांच्या भावना, आमच्या ज्या भावना आहेत त्या सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत हे निश्चितपणानं आम्हाला माहीत आहे. आणि आज जो उद्रेक पाहता आणि संपूर्ण छत्रपती उदयन महाराजांनी दिल्लीमध्ये त्यांनी आपला संताप व्यक्त करताना ज्या पद्धतीनं त्यांनी ते व्यक्त केल्या, त्याच सर्वसामान्य मावळ्यांच्या, त्याच सर्व शिवप्रेमींच्या भावना खऱ्या अर्थानं उदयन महाराजांनी व्यक्त केले. सुशिक्षित माणूस, कला क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस चूक करूच शकत नाही. कारण उद्या ही प्रथा पडेल, अवमानकारक बोलायचं आणि परत जाहीर माफीनामा मागायचं, ही पद्धत आणि रूढ होऊन जाईल. त्यामुळं अशांच्यावर कठोर ह्यांना सोडण्यात अर्थ नाही, यांच्यावर कठोर कारवाई केली गेलीच पाहिजे केलं आहे. आणि कलेक्टर साहेबांनी आता आम्हाला आश्वासन दिले की आत्ता लगेचच त्यांनी रिमार्क्स मारून शासनापर्यंत आजच्या आज पोहोचवण्याचं काम ते करतात. खरं तर सुरुवात झाली, छत्रपतींचा जो पराक्रम आहे त्याची नोंद जपानसारख्या देशाने घेतली. त्या ठिकाणी खरं तर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम ही मंडळी करतायत. आणि आपल्यातले असे नालायक लोक ज्यांची लायकी नाही आणि जे प्रसिद्धीसाठी करतात, असे राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याचा खरं तर सुरनाथ काही म्हटलं तसं निषेध करून उपयोग नाही. सापाच्या जसं तोंड असतं तसं छेदलं पाहिजे. त्या माणसाला रस्त्यावर फिरून नाही दिलं तर ह्याचं परत तोंड चालणार नाही. कारण शिवाजी महाराजांचा अटकेपार झेंडा रोवला जात असताना महाराष्ट्रात मात्र अशा प्रकारची नीच प्रवृत्ती जर जन्माला येत असेल तर निश्चितपणानं
निषेध करून चालणार नाही. राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यात त्यांना अटक झाली पाहिजे, त्यात त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशा पद्धतीची मागणी मराठा क्रांती मोर्चा असेल, शिवप्रेमी असेल आणि सर्वच आमचे जे मराठा बांधव आहेत, इतर समाजातली सगळी मंडळी आहेत, या सर्वांच्या वतीनं आम्ही करतोय. खरं तर ह्याचा त्याच दिवशी ज्या दिवशी बोलणं झालं त्याच दिवशी शासनानं या संदर्भात खरं तर गुन्हे दाखल करायला हवे होते. ते गुन्हे दाखल जर झाले असते तर पुढचा उद्रेक कदाचित थांबला असता. शासनाचं जे धोरण आहे ते लेचरचं धोरण कधीतरी थांबवलं पाहिजे आणि छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं, स्वतःचे पक्ष मोठे करायचे, स्वतः पदं मिळवायची आणि छत्रपतींचा अवमान करायचा, हे जे यापूर्वीपासून चाललं त्याच पुढच्या पिढीत चाललेलं दिसतंय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. यापुढं कधीही अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीचा मानहानी आम्ही सहन करून घेणार नाही. महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खून सुद्धा आहे अजून. गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडस छेद मिळतो किंवा बाजूला टाकला. जर तुम्हाला सांगावं लागत असेल तर त्या घराण्याचा तुम्ही राजकारणी आणि सर्व जण अपमान करता, असं आम्हाला मराठा क्रांती मोर्चातर्फे मी जाहीर आवाहन करतोय सर्व लोकांना की तुम्ही निवेदन सर्व आम्ही देतो पण त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष जाणून करतात आणि इतिहासामध्ये तोडमोड करणाऱ्यांना तुम्ही जवळ करता आणि बाजूला माफी मागितली की बाजूला करता. तुमची लायकी नाही सर्वांची की त्या माणसाला सजा द्यायची. आज 2 दिवसापूर्वी तुम्ही जर केला असतं ना तर कोणाची ताकद होत नाही असल्या माणसांची की अशा परत वर्णना करायची. आज आम्ही निवेदन दिलंय. 2 दिवसात जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही तर तिसऱ्या दिवशी याचा वेगळा परिणाम दिसेल हे आम्ही आज ठोकून सांगतो. कारण की यापुढे आम्ही ऐकणार नाही. तुम्हाला करा त्याला सजा, करू नका. यापुढे आम्ही महाराष्ट्रात अशा लोकांना फिरून देणार नाही ही आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा राजधानीतर्फे आवाहन करत आहे. महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खून सुद्धा आहे अजून. गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडस छेद मिळतो किंवा बाजूला टाकतो. महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खून सुद्धा आहे अजून. गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडस छेद मिळतो किंवा बाजूला टाकला. एक नमुना म्हणून जर आपण पाहिलं तर ती आहे आग्र्याहून सुटका. आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सुटका ही त्यांच्या बुद्धी चातुर्याचं प्रतीक आहे. असं असताना जर राहुल पवार दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा लाच हा शब्द बाजूला काढा पण पेटाऱ्यातून केलेली सुटका ही अशीच आहे असं जर वक्तव्य करत असेल तर त्याला ही दिलगिरी म्हणजे जुजबीपणा आहे असं स्पष्टपणे होतं. प्रशासनाला आता सर्वांनी एक विनंती केलेली आहे, जर कठोर कारवाई प्रशासनानं केली नाही तर ह्या राजधानी साताऱ्यातून घेतलेला निर्णय तशा पद्धतीनं आतापर्यंत इतिहास घडवतो तसाच इतिहास मराठी क्रांती मोर्चा शिवप्रेमी, उदयनराजे प्रेमी आणि शिवेंद्रराजे प्रेमी हे घडवतील आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारे शिवाजी महाराजांचं त्यांच्या कुटुंबाचा अपमान सहन करणार नाही. कायदा हातात घ्यावा लागला तर वेळ प्रसंगी घेऊ पण एखाद्याला शासन अतिशय उत्कृष्टपणे घडवल्याशिवाय राहणार नाही याची दखल प्रशासनाने आणि शासनाने घ्यावी. गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना सरकारने त्या व्यक्तीला पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात संरक्षण देण्यात आलेले आहे. सरकारची या दुर्दैवी भूमिकेला आपण कशा पद्धतीने बघतो? छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे. आपल्या अवघ्या 42 वर्षाच्या
जीवनकालामध्ये एवढं मोठं साम्राज्य उभं केलं। आज महाराज आपल्यात हयात नाहीत, परंतु महाराजांनी जो विचार आपल्यामध्ये पेरलाय तो येणाऱ्या अनेक शतको पिढ्यामध्ये। महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वाटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत। जनतेचं राज्य अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी। आणि मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले। त्यांचं कौशल्य, स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही। म्हणजे गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं, मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडस छेद मिळतो किंवा बाजूला टाकला। अभिनेते आहेत आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी एक वेगळं संशोधन केलं, वेगळं वक्तव्य केलं। खरं तर शर्मेनं मान खाली जाते की राहुल सोलापूरकरांना मराठी माणसांनी या महाराष्ट्रामध्ये अभिनेता म्हणून डोक्यावर घेतलं। अलीकडं ज्यांना डोक्यावर घेतलं जातं अशी लोक स्वतःच्या या ठिकाणी प्रसिद्धीसाठी, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जे आपले लोकपुरुष आहेत, जे आपले आराध्य दैवत आहेत, अशा आराध्य दैवतांच्या बाबतीत उलटसुलट भूमिका घेऊन बोललं की त्यांना देशभर प्रसिद्धी मिळते। अशी वृत्ती खरं तर ठेचून काढली पाहिजे। सातारा जिल्हा हा छत्रपतींच्या मावळ्यांचा जिल्हा आहे। या ठिकाणी छत्रपती उदयन महाराज आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व कार्यकर्त्यांना, सर्व मावळ्यांना एकत्रित घेऊन काम करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी कधीही त्यांनी प्रतारणा केलेला आहे आणि सातारा जिल्ह्यातील सर्व पक्ष विरहित सर्व जाती धर्मांच्या लोकांमध्ये काल राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याबद्दल प्रचंड चीड निर्माण झालेली आहे। मी तरी आज आम्ही सर्वांनी, सर्व हिंदू प्रेमींनी, शिवप्रेमींनी या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। कलेक्टर साहेबांनी वचन दिलं की येत्या 2 तासामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारकडे सातारा जिल्ह्यातल्या शिवप्रेमींची भावना पोहोचवली जाईल आणि राहुल सोलापूरकरांच्यावर गुन्हा दाखल होईल। खरं तर हे जी गोष्ट आहे ती लांछनास्पद गोष्ट आहे। याच्यावर नुसता गुन्हा दाखल करून भागणार नाही, तर राहुल सोलापूरकरांना शासनानं अशी अद्दल घडवली पाहिजे की इथून पुढं जे काही असे बालिश बरळतात त्या बालिशांना, बरळणाऱ्यांना चपराक बसली पाहिजे की आपण महापुरुषांच्या विषयी, आपल्या आराध्य दैवत्यांच्या विषयी कुठेही चुकीचं वक्तव्य करून भागणार नाही। मी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवप्रेमींच्या वतीनं राहुल सोलापूरकरांचा जाहीर निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो की त्वरितला त्वरित त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन या ठिकाणी त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी शासनानं प्रयत्न करावा। जर त्या ठिकाणी शासनाने दिरंगाई केली तर महाराष्ट्रातले, या देशातले शिवप्रेमी ते सहन करणार नाहीत आणि मग त्याचा रोष या ठिकाणी राज्य सरकारला घ्यावा लागेल। त्या रोषाला राज्य सरकारला सामोरं जावं लागेल। म्हणून राहुल सोलापूरकरांच्यावर कडक गुन्हा दाखल करावा ही आज या निमित्तानं मी विनंती करतो।